1857च्या उठावात झाशीची राणी लक्ष्मीबाई पुन्हा इतिहासाच्या केंद्रस्थानी आली। त्यावेळी झाशीवर इंग्रजांचा कंट्रोल होता आणि राणी लक्ष्मीबाईंना फक्त पेन्शन दिली जात होती। पण काही क्रांतिकारकांनी झाशीचा किल्ला आणि खजिना ताब्यात घेतला। त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आणि झाशीमध्ये कोणाचेही राज्य उरले नाही। 2 जुलै 1857 मध्ये राणी लक्ष्मीबाईंनी मेजर रस्काईन यांना कळवले की त्या झाशीचा कारभार सांभाळतील। इंग्रजांनी परवानगी दिली, पण राणींनी किल्ल्यावर पूर्ण कंट्रोल घेतला आणि स्वतःचे सैनिक तैनात केले। 23 मार्च 1858 मध्ये इंग्रजांनी झाशीवर हल्ला केला। राणी लक्ष्मीबाईंनी शूरपणे प्रतिकार केला। तात्या टोपेंनीही त्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठवले, मात्र इंग्रजांकडे ॲडव्हान्स शस्त्रे असल्याने लढाई कठीण झाली। अखेर मध्यरात्री इंग्रज किल्ल्यात घुसले। राणी लक्ष्मीबाई आपल्या मुलगा दामोदर आणि घोडा बादलसह किल्ल्यातून बाहेर पडल्या। कालपी आणि नंतर ग्वालेर येथेही त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा सुरू ठेवला। पण 17 जून 1858 रोजी ग्वालेरच्या युद्धात राणी लक्ष्मीबाई वीरमरण पावल्या। त्यांच्या शौर्याने इंग्रजही प्रभावित झाले। आजही राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्य, धैर्य आणि बलिदानाचे सर्वोच्च प्रतीक मानल्या जातात।